नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. बुराणपुरातील असीरगड किल्ल्याच्या पायथ्याशी जमिनीमध्ये सोनं असल्याची चर्चा सुरू झाली आणि लोकांनी थेट शेतामध्ये खोदकाम सुरू केलं. अद्याप तरी कुणाच्याही हाती सोनं लागलेलं नाही, मात्र शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय आणि अशातच शेतामध्ये आता CCTV लावण्याची वेळ त्या शेतकऱ्यावर आली आहे. पाहूयात. बुराणपुरात मुघलकालीन खजिना शोधण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. इथली गर्दी आणि नुकसान पाहता शेतात CCTV कॅमेरे लावण्यात आले. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. सध्या 4 CCTV कॅमेरे लावले असून आणखी 4 CCTV लावण्यात येणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्याने स्वतः खर्च करून या शेताला CCTV लावण्याचं या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून जे खजिना शोधणारे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येऊ नये आणि त्यांच्यावर कारवाई करता यावी म्हणून या ठिकाणी CCTV लावण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत या ठिकाणी 4 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि यानंतरही आणखी 4 कॅमेरे या शेताच्या निगराणीसाठी लावण्यात येणार आहेत. एकंदरीत पाहिलं तर या शेतामध्ये अनेकांनी म्हणजे मागच्या आठवड्याभरापासून या ठिकाणी ह्या शेताचं खोदकाम केले, मात्र त्यांना कुठलाही या ठिकाणी खजिना सापडलेला नाही, नाणं सापडले नाही. मात्र जी अफवा होती, अफवा पसरल्यानंतर या ठिकाणी अनेक लोक रात्री बेरात्री येऊन या ठिकाणी त्यांनी खोदकाम केले आणि नाणी शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. खोदकाम होणाऱ्या बुराणपूर जिल्ह्याच्या असीरगड किल्ल्याच्या पायथ्याशी हारून शेख या शेतकऱ्याचं शेत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक सरपंच भागवत बोदाळे यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. तर खोदकाम झालेल्या ठिकाणी आता एकही जण नाही. या व्हिडिओच्या व्हायरल नंतर स्थानिक प्रशासन असो किंवा सरपंच असो यांनी थेट इशारा दिला आहे आणि न जाण्यास या ठिकाणी ग्रामस्थांना आवाहन केलं आहे. गेल्यास कठोर कारवाई केल्या जाणार असल्याचा इशारा दिल्यामुळे सध्या या ठिकाणी एकही व्यक्ती किंवा एकही जण आपल्याला असीरगड परिसरामध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ही अफवा आहे, अफवेवर विश्वास कोणी ठेवू नये आणि गावाचं नाव देखील बदनाम करू नये असा इशारा देखील या ठिकाणी स्थानिक सरपंच यांनी दिला आहे. दरम्यान घटनास्थळी जर काही मिळालं तर ती शासकीय संपत्ती असेल असं बुराणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांनी म्हटलंय कि अगर वो कुछ अवशेष भी निकल भी रहे हैं तो पुरातत्व दृष्टि से महत्वपूर्ण है और वो शासकीय संपत्ति है. तो आज मैंने जांच के लिए बोला है और अभी तो वहाँ जो भी इकट्ठा कर रहे हैं उसको रोक लगाई है और फिर इसके हिसाब से कार्रवाई करें. प्रमाणित हो जाता है कि सिक्के हैं और लोगों के पास मिलते हैं तो वो शासकीय संपत्ति होगी, तो पक्का ही हम लोग उस पर कार्रवाई करेंगे. शेकडो वर्षांपूर्वीच्या किल्ल्याजवळ सोन्याचे शिक्के सापडत असल्याची अफवा पसरली आणि हजारो लोक रात्री बॅटरी, लोखंडी पहार, फावडे घेऊन इथं धडकली. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बुराणपुरातल्या असीरगडच्या अवतीभोवतीच्या भूगर्भात सोनं असल्याच्या चर्चा तशाच जुन्याच आहेत. मात्र यावेळी या चर्चेत 2 गोष्टींची भर पडली आहे. पहिली म्हणजे छावा सिनेमात मराठ्यांनी मोगलांचा खजिना लुटून तो या भागात आणल्याचं दृश्य आहे आणि दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी पुलाच्या बांधकामावेळी इथल्या काही मजुरांना मोगलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची चर्चा. या दोन्ही गोष्टी पंचक्रोशीत वाऱ्यासारख्या पसरल्या आणि रातोरात शेकडो लोक असीरगडाभोवतीच्या भागात खोदकामासाठी पोहोचले. माहितीनुसार हे खोदकाम जवळपास 3 रात्री सुरू होतं. सुरुवातीला मध्य प्रदेश पोलिसांनी या गोष्टीला नकार दिला, मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी सोन्याच्या शोधासाठी खोदकाम केल्याचं स्पष्ट झालंय. मात्र इथं खरोखर कुणाला सोनं मिळालं का? मोगलकालीन नाणी कुणाच्या हाती लागली का? हे अधिकृतरित्या स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र लोकांनी आधाशासारखं इथल्या शेतजमिनी खोदून काढल्या हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे. असीरगड हा किल्ला त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यातल्या भूगर्भात सोनं शोधण्यासाठी इंग्रजांनीही कैक प्रयत्न केले. असीरगड किल्ल्यात एक शिवमंदिर, एक राजवाडा आणि एक मशीद आहे. आधी प्रचंड विस्तार असलेला किल्ला आता थोड्याच भागात अस्तित्वात दिसतो. 3 भागात पसरलेल्या या किल्ल्याच्या एका भागाला असीरगड, दुसऱ्या भागाला कामगारगड आणि तिसऱ्या भागाला मलयगड म्हटलं जातं.
महाराष्ट्राच्या सीमेवरचं बऱ्हाणपूर हे मोगलांसाठी अतिशय महत्त्वाचं ठिकाण होतं. सातपुडा टेकड्यांवरच्या या किल्ल्याला दक्षिण म्हणजे त्यावेळच्या दख्खनचं प्रवेशद्वारही म्हटलं जायचं. 10व्या शतकात हा किल्ला अहिर राजानं बांधल्याचं स्थानिक सांगतात. याच अहिर राजावरून असीरगड असं नाव पडल्याचं म्हटलं जातं. खानदेशातील अहिराणी भाषाही अहिर राजावरूनच पडली असं देखील काही जण मानतात. इसवी सन 1600ला हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे मराठ्यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकला. त्या पुढच्या काळात किल्ल्यावर ब्रिटिशांची सत्ता राहिली. अशी एक धारणा आहे की आधी जेव्हा मोगलांनी हा किल्ला जिंकला होता तेव्हा या किल्ल्यातलं सोनं त्यांच्या हाती लागलं होतं. स्थानिक असंही मानतात की या किल्ल्यामध्ये अनेक अज्ञात रहस्यमयी भुयारं आणि बोगदे आहेत, ज्यात मोठ्या प्रमाणात सोनं नाणं दडवून ठेवण्यात आलं. अनेक जण असंही सांगतात की हेच सोनं शोधण्यासाठी इंग्रजांनी इथं बराच काळ उत्खनन केलं, पण इंग्रजांना सोनं मिळालं नाही. याबद्दल कुणीही अधिकृत माहिती मात्र देत नाही. मराठ्यांनी मोगलांना पराभूत करून इथलं सोनं याच भागात ठेवल्याचं छावा सिनेमात दाखवलं गेलंय. हारून खानच्या शेतात सोनं सापडलं की नाही? ऐकीव माहितीवर लोकांनी केलेल्या खोदकामातून हाती काही लागलं नसलं तरी दुसरीकडे शेतकऱ्याचं मात्र मोठं नुकसान झालंय. परिणामी शेतकऱ्याला शेतात सीसीटीव्ही लावण्याची वेळ आली आहे. रवी गोरेसह गणेश सोलंकी, TV9 मराठी, बुराणपूर, मध्य प्रदेश. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.